ॲक्च्युली आम्ही चाललो आहे मॉलमध्ये. दिनाला थोडी शॉपिंग करायची होती आणि म्हटलं चला FZ पण काढतो. पाऊस नाही आहे, धूळ खात पडलेली आणि बरेच दिवस झाले चालवली नाही आहे तिला. लास्ट टाईम जेव्हा सर्व्हिसिंग केली होती त्याच्यानंतर अशीच लावून ठेवली आहे. म्हटलं थोडं तिला एक रनिंग देणं गरजेचं आहे. 1.5 महिना झाला जशी तशी पडू नये. आणि बॅटरी तर गेलेलीच आहे ऑब्व्हियसली, बट किक मारून चालू करायला लागेल. तर म्हटलं थोडंसं करू, बट धूळ इतकी आहे की प्लॅन कॅन्सल. आणि आता दिनाची बाईक घेतं आणि आता इथून निघतो मॉलमध्ये. थोडं शॉपिंग वगैरे करून मग घरी येऊन थोडेसे कामं आहे. एकंदरीत आजच्या दिवसाची सुरुवात अशी झालेली आहे माझी. सॅटर्डे संडे असला की हा प्रकार असतो मॉलमध्ये. म्हणजे गर्दी तर ऑब्व्हियसली असणार आहे आणि तिकीटसाठी पण वेटिंग आहे. आता आमचा 10-11 नंबर होता. ताई आलेल्या आहे, तिथं स्कॅन करून घे आपलं म्हणजे लवकर होईल. 2-3 स्टोअर बघितले त्याने, बट सापडत नाही त्याला जे पाहिजे त्याला द सोल स्टोअरमधून घ्यायचं होतं, बट तिथं साईज नाही आहे. आणि एक गोष्ट निदर्शनास झाली की इथं काहीतरी मला झालं आहे. एक तर ब्लड क्लोटिंग झाली किंवा स्किन जळाली असं एकंदरीत अंदाज आहे. आणि अचानक दिसायला लागला. आता सकाळी तर नव्हतं, कारण मी फेसवॉश केल्यानंतर चेहरा बघितला तेव्हा नव्हतं, बट हे अचानक आलं आहे. आय थिंक ब्लड क्लॉट झालेलं आहे. आणि अशा प्रकारात आता बघूया त्याला कुठला ब्रँड आवडतो. ली कुपरमध्ये आहे आता. त्यानंतर बाजूला मुफ्तीमध्ये बघितला, बट सोल स्टोअर्समध्ये मन अडकलेलं आहे, बट तिथं भेटत नाही आहे. तो वही वाली बात हो गई ना, जो हमें चाहिए. काय डायलॉग येतो, जो हमें चाहिए उसे हम नहीं चाहिए, और जो जिसे हम चाहिए वो किसको चाहिए. मागच्या वेळेस रेडी होऊन नव्हतं आलो तर कमीत कमी 2-3 लोक भेटले होते. असं एकदम म्हणजे विचित्रसारखं बनून आलेलो स्लीपरवरती. आणि आता प्रॉपर थोडंसं ना ड्रेस वगैरे शूज वगैरे घालून आलो आहे. बट आज कोणी भेटते की नाही ते बघूया. त्याला बोललो होतो त्या साईडच्या स्टेशने चल, तो बोला इकडनं चल. आणि नेमकं आम्ही आलो आणि ही स्लायडर बंद झाली. येस, मॉलमधून मंदिरामध्ये गेलो. जरी चेहरा नाही वाटत नसलं, बट करतो. माझ्यापेक्षा जास्त हा करतो. आणि त्याच्या जोडीला मी पण सुरुवात केली आहे. आणि त्याच्यानंतर बर्गर किंगला आलो होतो आणि बर्गर किंगला येऊन टेक अवे घेतला. आणि आता घरी जाऊन खाऊया. ॲक्च्युली आम्ही इथंच खाणार होतो, बट अर्चूसाठी आणि मावशींसाठी पण पार्सल घ्यायचं होतं. त्याच्यामुळे म्हटलं चल मग सगळ्यांच्या सोबत खाऊया. आणि एक गोष्ट घडली मॉलमध्ये जी की सांगायची आहे, ती आता घरी गेल्यावरच सांगेल. जे की मी बोलत होतो ते खरं झालं आहे. नाही बोलता बोलता 2 तास झाले घरातून निघून. म्हणजे 1 तास 50 मिनटं झाले. 2 तासाचं लिमिट देऊन गेलो होतो आम्ही की 2 तासात रिटर्न येणार. आणि आम्ही आमच्या शब्दाला जपलेलो आहोत. आणि अशा प्रकारात आता बाहेरची रुटीन संपलेली आहे. आता थोडंसं घरातले कामं बघूया. म्हणजे शब्दाला जागलोय जपलोय जे बोलायचंय. मेरे को लगा तू पूरा स्क्रिप्ट मेरा भूल गया ना. मी दिमाग से मॉलमध्ये बोललोच होतो मी की कोणी ना कोणी भेटते मला नेहमी. आणि त्यासाठी मी आज रेडी होऊनच गेलो होतो. कारण मागच्या वेळी जेव्हा अर्चू मला घेऊन गेली होती ना, तेव्हा जस्ट मी झोपलेलो होतो, न काही फ्रेश होता, तसाच निघालो. स्लीपर घातली आणि मग मला कमीत कमी आम्हाला 3 ठिकाणी झुडिओमध्ये भेटले, DIYला भेटले. DIYचं ना ते शॉपचं नाव अर्चू, तिथं भेटले. त्याच्यानंतर क्रोमाजवळ भेटले. म्हणजे इतके सारे लोक भेटत होते. त्याच्यामुळे म्हटलं थोडंसं मी गेस केलं की आज पण कोणी ना कोणी भेटेल. आणि जसं का आमची याची शॉपिंग झाली, याला जे घ्यायचं होतं ते घेऊन आम्ही जस्ट बाहेर पडायला निघालो. लिफ्टमध्ये गेलो आणि मी बोललो याला की कोण नाही भेटला आज. आणि त्याच्यानंतर लिफ्टमध्येच एक दादा होते, जळगावचे फॅमिली सकट होते ते. आणि त्यांनी त्याला ओळखलं. तो नाही बोलले ना ते की जळगाववरून ब्लॉग बघतो आम्ही. अच्छा, काहीतरी कारण याच्याशी बोलले का माझ्याशी बोलले, मला ते लिफ्टमध्ये एवढे सगळे लोक होते ना, त्याच्यामुळे थोडं ऐकायला कमी आलं. बट त्यांनी याला ओळखलं. दिनेश हा कन्फ्यूज झाला की मला कसं ओळखतं. तेव्हा त्यांनी बोट दाखवलं, म्हणजे जेणेकरून भेटलं कोणी ना कोणी. सांगायचं तात्पर्य आहे की आपली यूट्यूब फॅमिली आहे आणि बरेचसे लोक भेटत असतात. आणि चांगलं वाटतं की जे आपण करतोय ते लोकांपर्यंत पोहोचतंय, ॲप्रिशिएशन येतंय. वेलकम बॅक टू नेक्स्ट डे. काल तिथून मॉलमधून आल्यानंतर घरी आलो आणि थोडं एक काम लागलं, त्याच्यामध्ये व्यस्त झालो. आणि त्याच्यामुळे पुढचा काही रेकॉर्ड करायचा चान्स नाही मिळाला. बट आता जरा फ्री वेळ आहे, त्याच्यामुळे म्हटलं चला व्लॉगसुद्धा करूया. आणि बरेचसे दिवस झाले, जर तुम्ही बघितलं असणार, आज आहे सपोज संडे, थर्सडेपासून जे ऊन तापतंय मागचे 3 दिवस, थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे कडक ऊन तापलं एकदम. आणि इवन म्हणजे बाहेर निघाल्यावर चटकासुद्धा बसायचा. म्हणजे मागच्या 1 महिन्यामध्ये आपण असं वातावरण झालं होतं ना की ऊनसुद्धा दिसत नव्हतं. पण मागच्या 3 दिवसामध्ये असंच चटका मारला ना उन्हाने, असं वाटत होतं की ते ऊन न होतं तेच बरं होतं. आणि नक्की देवाने ती गोष्ट ऐकली. पण आता पूर्ण माहोल चेंज झालेला आहे, परत पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे. तर मस्तपैकी अशी गार हवा सुटलेली आहे आणि क्लाउड्स बघू शकतात. माहोल एकदम पावसाचा झाला आहे. या साईडला बघितलं तर असं वाटतं की तिकडे पाऊससुद्धा चालू आहे, लांब जर बघितलं तर.
आणि अशा प्रकारात हे वेदर अपडेट इथं आपण संपूया. आणि असं वातावरण जेव्हा होतं तेव्हा एका गोष्टीची कमतरता नेहमी जाणवते, ती म्हणजे चहा. तसं चहाचा टाईमसुद्धा झाला आहे असं नाही. आणि मागे चहा रेडी पण होते. अर्चूने चहा ठेवलेली आहे मस्तपैकी, त्याच्यात गवती चहा अद्रक वगैरे टाकून झालं आहे. आणि त्याच्यामुळे कसं आहे की टाईम पण झाला आहे, वेदर पण आहे, माहोल पण आहे. त्याच्यामुळे एक परफेक्ट सेटअप तयार झालेला आहे आपला. आणि मला आज एक काम करायचं आहे, हे रॅक खाली करायचं आहे पूर्ण आणि याची फिटिंग करायची. कारण हे रॅक हल्लं का हो थोडासा तेरे प्यार में इतना झूठ नहीं बोलना था, इतना सच नहीं बोलना था. लोग बोलता है भाई एक्टिंग फेक वाटते, एक्टिंग भाई वो एक्टिंग थी ना इसलिए फेक लग रही है, क्योंकि हमको वो एक्टिंग करने की जरूरत ही नहीं पड़ती ना. ब्लॉग में जो है वो रियल दिखता है. आणि खरं बघायला गेलं ना, जर काही गोष्टी अशा मोकळ्या बोलल्या ना, मला आधीपासून एकदम जे आहे ते स्पष्ट. त्याच्यामुळे ॲक्टिंग करून आपण बोलत नाही आणि ॲक्टिंग करून आपण काही रिप्रेझेंट करत नाही. त्याच्यामुळे जेव्हा ॲक्टिंग केली तेव्हा फेक वाटतंय, बट हो जाएंगे भाई प्रो धीरे धीरे. अभी आ रहा है कुछ अपने तरफ, सीख रहे नई चीज. काय बोलतात त्याला आपण, होईल ग्रोथ त्याच्यामध्ये पण. ती ॲक्टिंग पण एकदम नॅचरल वाटेल. पण आहे ना, म्हणजे आता बघ ना, एक नॉर्मल दुसऱ्या पण ऍड्स बघ, त्याला एक थीम असते. शेवटी ते प्रेझेंटच करतात, फक्त त्याच्यात इमोशन्स आपल्याला टाकायचे असतात आणि ते हळूहळू जमतात. पहिल्याच्या ह्याच्यात नाही जमत. तेरे को तो जम गया लेकिन कारण माझ्यात इमोशन्स आहे, मी इमोशनल पर्सन आहे, तू इमोशनलेस पर्सन आहे. ये मेरे लिए था, ये पब्लिक के लिए नहीं था, ये मेरे लिए था. एकदम ऐसे तीर की तरह आया और गोली की तरह निकल गया. जेव्हा या झाडांना डेली पाणी टाकत होतो, त्याच्यानंतर खत वगैरे टाकत होतो, तेव्हा वाढत नव्हती. आणि आता लक्षही देत नाही आम्ही, फक्त पाणी टाकतो कधीतरी, अर्चू टाकून देते. आणि जे मंदिरामध्ये म्हणजे देवपूजा करते तेव्हाचं ते पाणी ते सुद्धा टाकते. आणि तेव्हापासून असे वाढतायत ना की म्हणजे विचारत सुद्धा घ्यायला नको. आणि मनी प्लॅन्ट तर एकदम वर चाललं आहे, पण फक्त मनी प्लॅन्ट चाललं आहे, मनी येत नाही आहे, फक्त प्लॅन्टची वाढ होते आहे, पैशांची काही नाही. आणि अशा प्रकारात पाऊस चालू झाला आहे. जे बोलत होतो 5:30 वाजले आहेत आणि डार्कनेस अशी आहे, तर ऑब्व्हियसली स्क्रीनमध्ये ब्राईट दिसते, बट डार्कनेस अशी आहे ना की असं वाटतं 7:30च्या आसपास टाईम झाला असेल. आय नो हा व्लॉग खूप छोटा आहे, कारण आम्ही एका कामासाठी गावी गेलो होतो. म्हणजे माझ्या ताईची जी सासू आहे त्या एक्सपायर झाल्या होत्या आणि त्याच्यासाठी आम्हाला इमर्जन्सी तिकडे जावं लागलं. आणि मग 2-3 दिवस आमचे तिकडे गेले. आणि आल्यानंतर पण ट्रॅव्हलिंग एवढी हेक्टिक झाली ना की आमची ट्रेन इथून सकाळी 6 वाजेची होती. ती ऑलरेडी कारण 6 वाजेच्या ट्रेनने निघायचं होतं, त्याच्यामुळे रात्री बॅग वगैरे भरून रात्री 1-1:30 वाजला होता. आणि लवकर उठून स्टेशनला जायचं, त्याच्यासाठी एवढी काही प्रॉपर झोप झाली नव्हती. त्यामुळे ऑलमोस्ट आम्ही जागेच होतो की ट्रेनमध्ये झोपू. पण लगेच सकाळी मेसेज आला की ट्रेन 6 तास लेट झाली. मग ट्रेनचा टाईम झाला 10:30 का 11चा टाईम काहीतरी आला ट्रेनचा. मग थोडं झोपलो, परत उठलो, आंघोळ वगैरे केली आणि नाश्ता करू म्हटलं, बाहेर पडलो की नाश्ता करू आणि तसेच तिकडे स्टेशनसाठी निघू. तर त्यासाठी आम्ही निघालो, नाश्ता केला, अर्ध्या रस्त्यामध्ये गेलो, परत मेसेज आला की ट्रेन अजून 4 तास लेट झाली आहे. मग परत घरी आलो, मग काही झोपलो नाही. असं एकंदरीत सगळं जे आम्ही दुपारी 2ला पोहोचणार होतो, ती आमची ट्रेन निघाली इथून पुण्यावरून 3 वाजेला दुपारी आणि रात्री भुसावळला पोहोचली 3 वाजेला. आणि परत दुसऱ्या दिवशी रिटर्नची जर्नी होती आणि सगळ्यामध्ये हेक्टिक प्रवास झाला. आणि त्याच्यामुळे काय बोलतात ना, असे आमचे थोडं म्हणजे पूर्ण वीक, आता हा गॅप जो पडलेला आहे त्याच्यामागे रिझन हे होतं ॲक्च्युली की पूर्ण वीक आमचा तो एक्सर्शन आणि ते झोप नव्हती झाली, त्याच्यामुळे पूर्ण त्याच्यामध्ये गेला आणि त्याच्यामुळे काही शूट करू शकलो नाही. आणि हा छोटा ब्लॉग इथे एंड करू, बट याच्यानंतर बरेचसे ब्लॉग येत आहेत तयार झालेले, एडिट करतो आहे मी, बसलो एडिटिंगला. आणि सो भेटूया आपण पुढे एका वेगळ्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.